हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर ना आजचा व्हिडिओ थोडंसं स्पेशलच होणार आहे, कारण ना रात्रीचं ना प्लॅन्ड पार्टी म्हणजे डिनर पार्टी ना असं काहीसं झालं आमचं. तर ते कसं झालं ते मी नक्कीच पुढे शेअर करेन. पण त्याआधी ना आज संडे होतं, त्याच्यामुळे ना एक नाश्त्यामध्ये आप्पे बनवायचं प्लॅन ना मी परवापासूनच ठरवत होते. पण ना का बरं म्हणजे एक दोघांचे मला डबे द्यायचे होते, थोडेसे वाट्या पण द्यायच्या होत्या, म्हणजे त्यांना असंच रिकामी देणं बरं वाटत नाही, म्हणून ना काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात चालू होतं. पण नेमकं काय करावं समजत नव्हतं. पहिल्यांदा तर इडली करावं असं वाटलं, आणि मग त्याच्यानंतर मग इडलीसाठी तांदूळ आणि डाळ तर आपल्याला आणावंच लागतं. तर ते ह्यांना आणायला सांगितलं होतं, म्हणजे शनिवारी येताना. तर हे काय आणले नाही. मग म्हटलं जाऊ दे, आपल्याला इन्स्टंट ना आपण रव्याचंच बनवून घेऊ, म्हणजे त्याला जास्त तामछाम पण करावं लागणार नाही. म्हणजे ना इडलीचं वगैरे कोणतं पण असू दे, तांदूळ टाकायचं म्हटलं की ते एक दिवस अगोदर टाका, त्याच्यानंतर परत त्याला भिजवा, रात्री ग्राइंड करा, मग सकाळी उठल्यावर परत त्याला बनवा. तर एवढंच सगळं सामछाम करायचं असतं. म्हटलं जाऊ दे, आपण इन्स्टंटवाले रव्याचेच बनवून घेऊ. आणि ह्याच्या अगोदर पण मी बनवलेलं आहे, तर कसं बनवायचं ते मला चांगलंच माहीत होतं. तर पहिल्यांदा ना इकडे खूप म्हणजे देण्यासाठीच बनवत होते स्पेशली, आणि आम्हाला खायचं आहे म्हणून असं काहीच म्हणजे त्याच्यासाठी म्हणून स्पेशली बनवत नव्हते की डबे जाऊ दे आपले, म्हणजे ज्यांचं डबा त्यांना दिलं ना आपलं टेन्शन जातं. तर ह्याच्यासाठीच मला बनवायचं होतं. तर सकाळी ना लवकर उठले नाही मी, उठलेच 9 9:30 वाजता. तर त्याच्यामुळे ना नाश्ता आमच्या जेवणाच्या वेळेवर झालं. तर आप्पे बनवण्यासाठी पहिल्यांदा तर ना मी म्हणजे 1/4 किलो रवा घेतला, म्हणजे अर्धा किलो आणि त्याच्यावर 1/4 किलो असं काहीसं रवा घेतला. त्याच्यामध्ये ना मोठं पाकिट जे असतं दहीचं, तर ते अर्धा पाकिट टाकून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर ना हे रव्याला ना छान असं मिक्स केलं. जेवढं पाणी लागतं तेवढं टाकलं. त्याच्यामध्ये 5-6 कप तर पाणी मला लागलंच होतं. तर त्याला मस्त असं इकडे पाणी वगैरे टाकून छानपैकी मिक्स करून घेऊन ठेवून दिलं. आणि हे थोडंसं रेस्ट होईपर्यंत ना म्हटलं आपण कांदा वगैरे सगळे जे जे आपल्याकडे अवेलेबल आहेत ना भाज्यापाला, तर ते सर्व कापून घेऊ. तर माझं इकडे असं चालू होतं. आणि हे किचन वाटा छोटं असल्यामुळे ना इकडे काही जास्त वस्तू ठेवता येत नाही, आणि एक वस्तू ठेवलं ना तर दुसरी वस्तू कुठे ठेवायची ह्याच्यासाठी ना जागा शोधावी लागते आपल्याला. तर ना साईड बाय साईड एका वस्तूचं काम झालं की मी नंतर ना ती वस्तू त्याच्या जागेवर ठेवत होते. पण झालं इतकं लेट होतं, आणि मला आंघोळ वगैरे सर्व करायलाच ना सर्व 11 वाजले होते. आणि 11 वाजता मी हे बनवायला स्टार्ट केलं. त्याच्यामुळे सगळ्यांचे तर नाश्ता झालेलंच होतं, पण आमचंच काही झालं नव्हतं. आणि चिन्नू पण भुकेला होता. मग सगळं गडबड चालू होतं. आता व्हिडिओमध्ये एवढं निवांत दिसत असलं तरी तर रिअलमध्ये एवढं काही निवांत नव्हतं. असो, तर इकडे ना मी 5 कांदे घेतले होते, आणि मस्त त्याला कापून वगैरे घेतला. आणि वेळ वाचावं म्हणून ना, तर हे मशीन होतं कांदे कापायचं मशीन, तर त्याच्यामध्येच घालून कापायचं म्हटले. पण या मशिनीने काय पहिल्यांदा काही साथ दिली नाही. तर ना इथं थोडंसं मी कांदा ना चाकूनेच कापत होते. म्हणजे मग परत लक्षात आलं की आपल्याकडे ते मशीन आहे, तर त्याच्याने कापून घेऊ आपण. मग थोडंसं ते कापलं होतं, उभं चिरलं होतं, तर ते ह्याच्यात ठेवलं होतं. तर ते काय पटकन येतच नव्हतं. मग त्याला खूप सारं दाबावं लागलं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी किती मेहनत करत आहे. तर हे काय नंतर मग परत एकदा ते सर्व काढलं अडकलेलं वगैरे, आणि मग त्याच्यात ठेवलं. मग तेव्हा कुठं ते म्हणजे झालं व्यवस्थित. आणि नंतर जे कांदे एक एक ठेवून मस्त असे त्याला पूर्ण चिरून घेतले. आणि ह्याच्यामध्ये एक ट्रिक आहे बरं का. जर कांदा आपण पुढे ठेवलं ना तर ते पटकन म्हणजे कापलं जात नाही. एकदम म्हणजे मागे ठेवायचं, म्हणजे त्याला जास्त प्रेशर पण भेटेल, आणि आपल्याला पण जास्त म्हणजे वेळ वगैरे जाणार नाही, आणि आपल्याला पण जास्त मेहनत करावी लागणार नाही. तर इकडे सगळे कांदे मी कापून घेतले. आणि हे एक 5 मिनिटामध्ये थोडंसं बॅटर रेस्ट झालंच होतं. मग त्याच्यामध्ये ते कांदे ॲड करून घेतले, आणि मग छान त्याला ते मिक्स करून घेतलं. आणि परत एकदा त्याला रेस्ट होण्यासाठी ठेवून दिलं. आणि हे रेस्ट होईपर्यंत माझ्या एक लक्षात आलं की टोमॅटो तर मी टाकणार नव्हते, पण माझ्याकडे ना तर मिरच्या टाकायच्या होत्या, म्हणून मिरच्या घेतल्या होत्या मी कापण्यासाठी. आणि मग तेवढ्यातच लक्षात आलं की आपल्याकडे ना गाजर आणि शिमला मिरची पण आहे, म्हणून ना मिरच्या थोडेसेच घातल्या त्याच्यामध्ये, आणि शिमला मिरची पण ते कापून घेतले. आणि 4 शिमला मिरची घेतले होते. त्याला मस्त इथे बारीक बारीक कापून घ्यायचं होतं. आणि ह्यांना मी विचारले की टाकू का नको, म्हणजे हे टाक म्हटलं तरच टाकणार होते, त्याच्यामुळे ह्यांना विचारून घेतले. आणि
हे कापेपर्यंत करेपर्यंत ना हे चिनूला घेऊन बसले होते. ह्यांचं फिल्टरचं ना ते फिल्टर पाणी येत नव्हतं खाली, तर त्याचं इंजेक्शन मारणे वगैरे त्यांचं हे काम चालू होतं म्हणजे रूममध्ये. तर चिनू ना तिकडेच बसला होता. थोडंफार मध्ये मध्ये येत होता, पण हे त्याला घेऊन जात होते, तर त्याच्यामुळे ना मी हे करू शकत होते. तर असं काहीसं आहे. कोणतर मदतीला असले ना आपलं कामं पटकन होतात, नाहीतर मग लेकराला सांभाळा, परत हे पण करा. आणि इडली, आप्पे, डोसा हे सर्व करायचं म्हटलं ना तर किती जास्त वेळ लागतं. एवढ्या वेळेमध्ये ना आपण स्वयंपाक वगैरे सर्व बनवून घेऊ शकतो. तर असं काहीसं आहे. असो, कधीतरी एकदा बनवल्यावर ना आपल्याला पण छान वाटतं आणि आपल्या तोंडाचं पण टेस्ट वगैरे बदलतं. तर कधीतरी एकदा करायला हरकत नाही आहे. म्हणूनच ना मी आज हे ठेवून बसलं होतं. तरीही यांचे बोलणे ऐकलेच, तर हे म्हणत होते तुला हे सर्व करायचं असेल ना तर तू सकाळी लवकर उठत जा, आणि लवकर उठणार असशील तरच कर, नाहीतर केलं नाही तरी चालेल. असो, तर इकडे बोलता बोलता मी सर्व शिमला मिरची एकदम बारीक बारीक कापून घेतलं, गाजर पण छान बारीक बारीक चिरून घेतला, आणि नंतर ना मिरच्या पण थोडेसे कापूनच घेतल्या. आणि मग सर्व ते ना आपल्या बॅटरमध्ये ॲड केलं आणि छान त्याला एकजीव असं मिक्स करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकला आणि थोडंसं मीठ पण टाकून घेतलं चवीपुरतं, आणि त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकावं असं मला वाटत होतं. मग ते परत थोडंसं पाणी टाकून त्याला मस्त असं मिक्स करून घेतलं, आणि आपलं बॅटर इकडे छान प्रकारे रेडी झालेलं आहे. बॅटर तर आपल्या इकडे मस्त प्रकारे रेडी झालं. त्याला जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं, एकदम मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये त्याला ठेवायचं. आणि मग त्याच्यानंतर बारी येते ती म्हणजे फोडणीची. तर मी इकडे ना आता थंडी जास्त असल्यामुळे सरसोचं तेल यूज करत आहे, आणि सरसोचं तेल असल्यामुळे ना त्याला मस्त कडक तापून घ्यावं लागतं स्टार्टिंगला, नाहीतर मग ते थोडंसं तापवलं ना तर त्याचा वास यायला लागतं, तर त्याच्यामुळे भाजी बिलकुल चव नाही लागत आणि पूर्ण ते मोहरीचंच वास यायला लागतं. त्याच्यामुळे तेल मस्त असं कडक तापून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी सर्व असं टाकून घेतलं, आणि त्याच्यानंतर ना कढीपत्ता थोडंसं हातानेच तोडून ना त्याच्यात टाकलं, आणि मग थोडंसं कोथिंबीर पण टाकलं. ते काय मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही. आणि मग ते टाकून ना छान त्याला गरम गरम असतानाच ना ते आपल्या बॅटरमध्ये सर्व टाकून दिला, आणि जे काय पातेल्याला थोडंसं लागलं होतं भगोनाला ते चमच्याने सगळं असं पुसून घेतलं. आणि छान प्रकारे आपल्या इकडे बॅटर एकदम मस्त रेडी आहे, आणि त्याला छान मिक्स करून घेतलं जेणेकरून तेल वगैरे आपल्या बॅटरमध्ये पूर्ण प्रकारे छान मिक्स होईल.
आता हे सर्व मिक्स करून सर्व कापून ठेवस्तपर्यंतच ना इकडे ऑलमोस्ट ना 11:30 असे वाजत होते. आणि मग म्हटलं आपण चिनूला पण भूक लागली होती का नाही माहीत नाही, पण तो जास्त चिडचिड करत होता. त्याच्यामुळे म्हटलं हे तो खाईल का म्हणून ना पहिल्यांदा इथे बनवायला ठेवलं आप्पेचं, म्हणजे त्याला पण थोडंसं दिलं त्यांना खाते म्हणून. तर म्हणूनच ना मी इकडे बनवायला ठेवलं. आणि हे जे भांडं आहे ना ते माझ्या मैत्रिणीचं आहे. माझ्याकडे पण हे आप्पेचं भांडं होतं, पण ना मुंबईवरून जेव्हा आम्ही कानपूरला आलो तेव्हा सगळं ह्यांनी भांडे वगैरे सगळे पॅक केले होते, पण हे आप्पेचं भांडं काय मला इकडे आल्यावर सापडलंच नाही. माहीत नाही आता ते कुठं गेले काय गेले. तर मी ते डीमार्टमधून घेतलं होतं. बघू आता कधी भेटते का नाही, नाही भेटत असंच वाटत आहे. असो, तरी मैत्रिणीकडून मी मागितलं होतं. तर मग ह्याला छान ग्रीसिंग करून घेतलं तेल लावून. आणि मग त्याच्यानंतर सर्व बॅटर ना एकेका ह्याच्यामध्ये होलमध्ये टाकून मस्त असे आप्पे बनवायला ठेवले. माझे साईड बाय साईड इकडे आप्पे बनवायचे चालूच होते. म्हटलं आपण तिकडे आप्पे बनायचं होते तोपर्यंत आपण इकडे चटणीची पण तयारी करून घेऊ. आणि इकडचे फुटाणे ना असे जे शुक्रवार फुटाणे म्हणतो आपण, तर ना वरती टर्फल असतात ना, तर तसे फुटाणे इकडे अवेलेबल असतात. तर हे तसंच आणून ठेवलं होतं. आणि ते फुटाणे आणि शेंगदाणे असे दोन्ही काही मिक्स झाले होते माझ्याकडून. मग त्याला पूर्ण टर्फल वगैरे काढून घेतले. त्याच्यातच थोडंसं वेळ गेलं माझं. आणि मग ते काढून घेतल्यानंतर ते जारमध्ये टाकून घेतले. आणि मग थोडेसे शेंगदाणे पण परत त्याच्यात टाकले. आणि नंतर खोबरं असं बारीक तोडून त्याच्यात टाकलं. आणि थोडेसे मिरच्या, म्हणजे 7-8-9 मिरच्या असे होतेच, मग ते टाकून दिले. आणि थोडंसं अद्रक आणि थोडंसं लसूण असं काहीसं मी टाकत असते चटणी बनवताना. तर एकदम सोपी रेसिपी आहे, पटकन थोडंसं ग्राइंड केलं ना, म्हणजे एकदम बारीक त्याला ग्राइंड करून घ्यायचं. आणि आपल्याला म्हणजे ते थोडंसं पावडर झालं ना, परत त्याच्यात थोडं पाणी टाकून ते छान ग्राइंड करून घ्यायचं. तर असं इन्स्टंट आपलं चटणी बनतं आणि खायला पण टेस्टी लागतं आणि झटपट पण होतं. आणि मग नंतर इकडे फोडणी पण करून घेतलं होतं, म्हणजे तेला जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर असं सर्व टाकून घेतलं. आणि मग ते गरम गरम असता त्या चटणीमध्ये टाकलं. पण चटणी ही ना गरम करायला बिलकुल ठेवायचं नाही, नाहीतर खराब होऊन जातं. आणि ग्राइंड केल्यावरच ना त्याच्यात मीठ टाकून घेतलं होतं चवीनुसार. आता इकडे बघू शकता किती जास्त पसारा झाला. आता हे डबा भरले म्हणजे याच्या चटणी, ह्याच्यात आप्पे अजून थोडे टाकायचे आहेत. चिन्हचं खाऊ बनवायला ठेवले. आणि आता ना 6 वाजत आले आहेत. आता मला पाणी वगैरे भरायचं आहे. तर सकाळी पूर्ण ना ते नाश्ता ह्याच्यामध्ये दिवस गेलं. तर त्याच्यानंतर थोडंसं आराम केला. आणि नंतर थोडंसं व्हिडिओ शूटिंग वगैरे एडिट वगैरे करायचं होतं, तर ते केलं. मग त्याच्यानंतर आता थोडंसं बनाना शेक बनवलं होतं, मग ते पिऊन घेतलं. तर त्याचं क्लिप काही मी घेतला नाही, तर ते चिनूला पण थोडंसं आणि आम्ही पण थोडंसं घेतलं. आणि मग त्याच्यानंतर ना मी मस्त असं हेअरचं शूट केलेलं आहे, म्हणजे ना व्हिडिओ शूट केलेला आहे की सागरवेणी आपण कसं घातलो. तर हे नक्की एकदा चेक करा. म्हणजे ना हा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन. तर खूप मस्त जमलेला आहे. आणि तुम्हाला अजून हेअरस्टाईलचे व्हिडिओ नक्कीच बघायला आवडतील का, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तशा मी हेअरस्टाईलचे व्हिडिओ बनवेन. आणि हा सागरवेणीचा हेअरस्टाईल कसं वाटलं मला तेही नक्की सांगा या व्हिडिओमध्येही. आणि नेक्स्ट मी जेव्हा पोस्ट करेन ना हेअरस्टाईलचा व्हिडिओ, तर त्या व्हिडिओमध्येही नक्की मला कमेंट करा. आणि आता मला ना भांडे घासायचे, घर झाडायचं आहे, थोडंसं आवरायचं आहे. आणि ना आमचं ना बाहेर जेवायला जायचं प्लॅन ठरलेला आहे, तर तिथं पण जायचं आहे. तर बघू आता कसं काय काय होतंय ते तुमच्यासोबत शेअर करतेच. तर आता मी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेते पहिला, मग नंतर पुन्हा तुमच्यासोबत येते.
तर इकडे बाहेर जायचं आमचं काही प्लॅन नव्हतं, थोडंसं मोमोज खाण्यासाठी जाणार होतो, पण फायनली ना जेवणाचं प्लॅन ठरलं, तर मग इकडे आम्ही सगळेजण मिळून गेलो होतो. आणि ही माझी फ्रेंड आहे, तर ती आजच आली होती आणि चिनूचा फ्रेंड तो पण आजच आला होता गावावरून. मग मस्त आम्ही इन्स्टंट असं पार्टी ठरवलं, म्हणजे काहीच प्लॅन नव्हतं की जायचं असं, म्हणून लगेच ठरलं आणि मग गेलो सगळेजण मिळून. आणि सगळेजण मिळून बाहेर गेल्यावर ना खूप मस्त वाटत होतं आणि असं अधूनमधून जायला पाहिजे की आपल्याला पण छान वाटतं. आणि मग इकडे म्हणजे आपलं नॉर्मलच जे असतं ना ते सगळं ऑर्डर केलं होतं. मग ते आलं मस्तपैकी जेवण वगैरे केले आणि छान छान असे फोटोज पण काढले. तर आता आम्ही जाऊन आलो आहे आणि आता थोडंसं शेकोटी वगैरे घेऊन इकडे आले आणि आता चिन्नू पण गाडीवर झोपी गेला. तर चला तर मग हा व्लॉग मी तेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.